गुरु पूर्णिमा के अवसर पर मंदिरों में दिखा भक्तों की भीड़। तस्वीर हम आपको दिखाएंगे भिवंडी के गणेशपुरी की, जहां पर नित्यानंद स्वामी महाराज के मंदिर पर भक्तों का तांता लगा रहा। गुरु पूर्णिमा के अवसर पर मंदिर को रंग बिरंगे लाइटों से सजाया गया। मार्केटों में भीड़ दिखी। भक्तों ने गुरु पूर्णिमा के अवसर पर नित्यानंद महाराज के आशीर्वाद लेने के लिए लंबी कतार में दिखाई दिए। ऐसे में कई भक्तगण हमारे चैनल से बातचीत कर गुरु पूर्णिमा के इस पर्व पर शुभकामनाएं दी और क्या कहा, आइए सुनते हैं। हे आपले कुटीराम स्वामींचा आश्रम, इथे पहिले नंदेश्वर हॉटेल ते आणि मग त्यांच्या तिथे एक बाबांचा हे झालं, इथं नित्यानंद बाबांनी त्यांना दीक्षा दिली आणि ते कुटीराम बाबांचे आश्रम आहे याच्यातला। आणि आता सर्व कुटीराम आणि सगळे देखभाल आता सनत कुमार आमचे हेच बघतात इथलं असं। नाही, गुरुपुढे फार चांगला कार्यक्रम झाला हे आपल्या बाबांचे गुरुपुढे कार्यक्रम चांगला। 7 दिवस सप्ताह झालं, संध्या पालखी आहे, पालखीचा कार्यक्रम आहे, आता सप्ताह होते सगळं अभिषेक आणि मुलांना सगळ्या लोकांना प्रसाद वगैरे बाबांतर्फे सर्व प्रसाद मिळाला, भंडारे, छान कार्यक्रम झाला। जगद्गुरु नित्यानंद भगवान की जय। भक्त लोक लांबून येतात आणि गुरुवार असते बाबांचा वार। गुरुपौर्णिमेने बाबा सर्वांना पावतात ना, दर्शन देतात। सबसेल पूर्वी सापाच्या याने दर्शन देत होते बाबा, आम्ही सबसेल डोळ्यांनी बघितलेले ना। बाबा कुंडामध्ये आंघोळ करायचे पूर्वी, म्हणून लोकांना पावतात बाबा। आणि आपली इच्छा गुरुवार धरला बाबांचा का नित्यानंद बाबांची सगळ्यांची इच्छा पूर्ण होते। आप बेंगलोर से यहाँ तक आए हैं, कैसा लग रहा है आपको नित्यानंद बाबा का दर्शन करके? जैसे हमेशा से कृपा रही है हमारे पूरे कुटुंब के लिए, पूरे परिवार के लिए। हमारे परदादाजी के टाइम से बेंगलुरु वाला बिल्डिंग जब से बना है, भगवान की कृपा से हम सब लोग कैरियर से हैं। अब बस और नित्यानंद बाबांच्या सर्व भाविकांना संस्थेच्या वतीनं गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज खूपच आनंद होतोय, खूप मोठ्या प्रमाणात आमच्या इथे उत्सव साजरा केला जातोय। नुकताच बाबांचा अभिषेक झालेला आहे आणि ह्याचं सर्व लाईव्ह शूटिंग जगभरातले भाविक पाहत आहेत। काय सांगाल, आजच्या गुरुपौर्णिमेमध्ये ट्रस्टी म्हणून कशी तुम्ही भाविकांसाठी व्यवस्था केलेली आहे? आजच्या गुरुपौर्णिमा निमित्ताचं सर्व भाविकांना लाख लाख शुभेच्छा आमच्याकडून। आत्ताच अभिषेक झाला आहे बाबांचा, प्रसन्न वाटतंय। आणि आजच्या या महान दिवशी भाविकांना बाबांच्या समाधीचा स्पर्शदर्शन आम्ही ठेवलेलं आहे, त्याचा खूप आनंद होतोय।